ज्या त्या लेवलच्या माणसाला मी त्या लेवलप्रमाणे उत्तर दिलेलं आहे. मला वाटत नाही की त्याला फार महत्त्व दिलं पाहिजे. मग इथल्या नगरच्या जनतेच्या नजरेमध्ये जे काय काम भरल अशा प्रकारचं काम माझं गेल्या अनेक वर्षापासून नगरमध्ये चालू आहे. त्यामुळे नगरच्या लोकांच्या नजरेमध्ये मी चांगल्या प्रकारे भरलेलो आहे. लोकांना ह्या प्रश्नाची काही घेणं देणं नाही, कोण कोण नजर मिळवतं किंवा मी काय उत्तर दिलं. ते लोकांना मूळ त्यांच्या प्रश्नाशी घेणं देणं आहे की आमच्या प्रश्नावर कोण बोलतंय, आमच्या प्रश्नावर कोण काम करते. की ते जर आज राज्याच्या सरकारमध्ये जर काम करत असतील तर त्यांनी नगर जिल्ह्याकरता काहीतरी आणावं, मोठं पॅकेज आणावं, इथल्या विकासाचे प्रश्न मांडावेत आणि त्याच्यातनं लोक जोडावीत. हे खरं तर माझं त्यांना सांगणं राहील, हेच उत्तर राहील. नगरचं नाव गेले 4-5 दिवस आपण वृत्तपत्रामध्ये टी व्हीवर पाहत आहात. नगरमध्ये काहीतरी घडतं आहे, कोणतरी घडवतं आहे आणि नगरची शांतता धोक्यात आणण्याचा कोणतरी प्रयत्न करत आहेत. याचं नक्की काय करणं आहे, याच्या पाठीमागे कोण आहे, याचा सारा उलगडा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नगरचे आमदार मान्य संग्राम भैया जगताप. नमस्कार भैया, तुमचं लेट्सअपमध्ये स्वागत. नक्की काय घडते नगरमध्ये? गेले 3-4 दिवस आम्ही पाहतो आहोत कापड बाजारामध्ये किंवा बाजारामध्ये काहीतरी भांडणं होतात आणि त्याचं स्वरूप अगदी राज्यभर पसरलं जात आहे आणि आधी घटना अतिशय छोटीशी वाटते पण त्याला काहीतरी एकदम त्याचा प्रोपोगंडा मोठ्या प्रमाणात केला जातोय. तुमचं निरीक्षण काय आहे? निश्चितच आपण जर पाहिलं तर मागच्या काही महिन्यांपासून ही अगदी काही ना काही घटना ह्या म्हणजे घडत नाही तर त्या घडून आणल्या जातात. बरं. आणि घडून आणून त्याच्यामधून मोठे वादविवाद कसे निर्माण होतील ओके हा एक प्रयत्न काही राजकीय मंडळी काही वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून हे करतायत. ओके. मग दोन्ही पार्टच्या संघटना आहेत. मग इकडच्या पार्टच्या संघटनेच्या मागे काही राजकीय माणसं आहेत जे कधी लोकांनी त्यांना स्वीकारलेलं नाही, असे राजकीय लोक त्या संघटनेच्या पाठीमागे आहेत. बरं. आणि मग त्या संघटनेच्या माध्यमातून दुसऱ्या ज्या अपोजिट संघटना आहेत की त्यांना कुठेतरी स्पॉन्सर्ड आपण म्हणू शकतो. ओके. त्यांना काहीतरी स्पॉन्सर्ड करून त्यांना काहीतरी तुम्ही एक ह्या लेवलपर्यंतच काहीतरी घटना घडून आणा. बरं. आणि मग ते एक लेवलपर्यंतच ठेवली पाहिजे. मग यांनी पण इकडच्या संघटनेनी ती घटना तिच्या लेवलपर्यंतच न्यायची. ओके. आणि मग त्याचा एक 2-3 दिवस अशांतता कशी राहील त्या परिसरामध्ये. ओके. आणि त्याचा प्रोपोगंडा हा जिल्ह्याभरामध्ये असेल किंवा शहराच्या बाजारपेठेमध्ये कसा निर्माण होईल हा करण्याचा काही प्रामुख्याने ह्या राजकीय मंडळींचा याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये काही स्थानिक मंडळी पण आहेत का? ही सगळी जी काही घडून आणणारी मंडळी आहे ही सगळी स्थानिक पातळीवरची आहे. ओके. पण त्यांचा मोटो काय आहे तेव्हा त्यांना हे सगळं कशासाठी घडवायचं? हा मोटिव्ह हा फक्त एक पॉलिटिकल अजेंडा आहे. बरं. कारण त्याच्यावर कुठला अजेंडा नसतो. त्याच्यामध्ये हा काहीतरी एक वेगळा अजेंडा क्रिएट करणं. ओके. त्याच्यातनं काहीतरी एक वेगळं म्हणजे शहर कसं बदनाम होईल किंवा एखादा एक विशिष्ट वर्ग आपल्या पाठीमाग कसं उभा राहील, कारण की त्यांना एक तर जन्मत नाही. ओके. मग जन्मत नसल्यामुळं की त्याच्यातलाच एक अजेंडा उचलायचा आणि तो हाईप करायचा आणि त्याच्यातला ऑटोमॅटिकली तो एक वर्ग आपल्या पाठीमाग कसा उभा राहील. बरं. हा त्याच्या मागचा त्यांचा एक पॉलिटिकल अजेंडा आहे. ओके. पण असं केल्याने तो जन्म तात्पुरतं जमा होतं पण ते एकदा तो विषय बाजूला गेला की लोक ते पांगत असतात, त्यांच्या आतापर्यंत ते लक्षात येत नाही. बरं. पण निश्चितच तो काही वर्ग त्याच्या पाठीमाग काही जात नसतो. कारण नगरची लोक ही हुशार लोक आहेत. बरं. समजदार लोक आहेत. त्यांना समजतं की हा विषय इथपर्यंत आहे, तिथपर्यंत लोक जातात. ओके. पण एखादा तो त्याच्या मागं पाठीमागं कायमस्वरूपी ते लोक राहत नाहीत. पण याच्या मागे तुम्हाला टार्गेट करण्याचा काय उद्देश आहे का? नाही, याच्यामध्ये टार्गेट म्हणण्यापेक्षा त्यांचा उद्देश एवढाच आहे की आपण स्वतः त्याच्यामध्ये पुढं एक मोठं त्याच्यातलं एक व्यक्तिमत्व झालं पाहिजे. बरं. असे त्यांची एक प्रयत्न आहे. पण त्यांच्या प्रयत्नामध्ये ते नगर शहर विठ्ठल धरत असं तुम्हाला वाटत नाहीत का? निश्चित ते लोक शहर विठीच धरतायत. नुसतं शहरच नाही, त्याच्यामुळं अनेक लोकांचं आर्थिक नुकसान होते. अनेकांची उद्याच्या काळामध्ये जर काही मोठी घटना घडली तर अनेकांची कुटुंब देखील उद्ध्वस्त होऊ शकतात. कारण पूर्वीच्या काळामध्ये एक 10-15 वर्षापूर्वीपर्यंत अशी सगळ्या घटना वारंवार घडायच्या. बरं. आणि घडून त्याच्यातले लोक अनेक म्हणजे देशोधडीला लागलेले आहेत. बरं. हे नगरच्या अनेक लोकांनी पाहिलं. त्याच्यामध्ये काही म्हणजे नगरसेवक सुद्धा होऊन गेले मंडळी होते. त्यांचं देखील अगदी म्हणजे फार मोठं नुकसान त्या लोकांचं झालं. म्हणजे राजकारणात तर ते संपले पण त्याचबरोबर त्यांचं कुटुंब सुद्धा तुम्हाला सांगतो की तो टाइम पिरियड असतो एक, त्या टाइम पिरियड पर्यंत त्यांना वाटतं की आपण फार छान करतोय. पण नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांना फार मोठे त्याचे परिणाम दुष्परिणाम. कोण करतात हे लोक तुम्हाला? नगरच्या लोकांना सगळ्यांना नाव माहिती. मी आता नाव काही घेण्यात की ते मोठी लोक नाहीत. बरं. पण नगरच्या लोकांना ते माहिती आहे की याला स्पॉन्सर्ड दोन्ही बाजूला स्पॉन्सर हेच लोक आहेत. बरं. आणि दुसरी बाजूला एक ह्या पार्टला सांगायचं की तुम्ही असं करा, त्या पार्टला सांगायचं की तुम्ही असं करा. ओके. आणि मग दोन्ही पार्ट त्या लेवलनी घडवून आणायचं. ओके. आणि घडून आणलं तर मग रात्रीच्या वेळेला परत रात्री अपरात्री त्या दोघांचं मग परत चर्चा करायची. फक्त सामान्य जनतेला वेठीला धरायचा उद्योग आहे का? सामान्य जनतेला वेठी धरण्यापेक्षा एक विशिष्ट वर्ग आपल्या पाठीमाग कसा उभा राहील. बरं. ओके. आणि तो वर्ग राहून आम्हीच त्याचे एक नेते आहोत. ओके. हे असं भासवण्याचा प्रयत्न हे लोक नगर शहरामध्ये करत आहेत. ज्या पद्धतीने भाजपचे आमदार नितेश राणे या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं
एक टार्गेट केलं, तुम्हालाही टार्गेट केलं, नगरच्या अधिकाऱ्याने टार्गेट केलं, याबद्दलची तुमची प्रतिक्रिया काय? ते निश्चितच बाहेरच्या लोकांना इथले प्रश्न माहिती नसतात. त्यांना हे लोक, इथलचे लोक ज्यांना इथं कोणी विचारत नाही, मग त्यांना वाटतं की आपण बाहेरचे लोक आणले की त्यांच्या मागे वर्ग येईल आणि मग ते काहीतरी बोलतील, म्हणजे त्यातून आपल्याला काहीतरी फायदा होईल, असा त्यांचा तो गैरसमज आहे. ओके. पण ते आल्याने इथं काही होणार आहे, इथलचे प्रश्न सुटणार आहे असं नसतं. शेवटी आम्ही जर रात्रंदिवस लोकांच्या प्रश्नांमध्ये आहोत, सुखादुःखामध्ये आहोत. कुठलाही स्थानिक प्रश्न असता तरी ते लोक आमच्या बरोबर असतात, आम्ही त्यांच्या बरोबर असतो. लोकांना ही सगळी परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे बाहेरून कुणी आलं आणि कोणाला टार्गेट केलं, कारण ते येणार कधी, जाणार कधी, एखादा पॉलिटिकल अजेंडा येऊन ते भाषण करून लोक निघून जातात. पण जे काय असेल त्याचे चांगले परिणाम असतील किंवा दुष्परिणाम असतील हे इथल्या लोकांना प्रत्येकाला सामोरं जावं. नितेश राणे तुमचं वैयक्तिक काही भांडण आहे का? नाही, वैयक्तिक काय आमचे कधी काही बोलणार नाही, कधी भेटणार नाही. मग त्यांनी तुम्हाला टार्गेट करायचं कारण? आता तो निश्चितच खालच्या लोकांनी, इथलच्या स्थानिक लोकांनी काही पॉलिटिकल अजेंडा किंवा त्यांच्याकडून कोणाला त्यांना पॉलिटिकल अजेंडा दिलेला असेल, बरं, आणि त्या अजेंड्यावरती ते काम करत असतील. ओके. पण ह्या सगळ्या जेव्हा नगरमध्ये गेले 15 दिवस, महिनाभर या गोष्टी सगळ्या घडतायत, तेव्हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल किंवा इथल्या स्थानिक लोकांना माहीत असेल, समजा महाराष्ट्र जनतेला माहीत असेल की तुम्ही गेले महिनाभर काय करत होता, की भांडणं ज्या पद्धतीने होत होती, एखादी बाजू आक्रमक होत होती, तर तुम्ही तेव्हा नक्की कुठे होते? नाही, आम्ही ज्या वेळेला काय अशी घटना घडती, आता त्यावेळेला जे बाजारपेठेमध्ये झालं, नवलानी परिवार असेल, तो बोगावत परिवार असेल, त्यांच्यावर जेव्हा ती घटना घडली तर अगदी त्यांना उपचाराला दाखल करून तो पेशंट जोपर्यंत स्टेबल होत नाही, त्यांचं सगळं व्यवस्थित होत नाही, ओके, तर तोपर्यंत आम्ही रात्री एकदा उशिरा, घटना घडल्यापासून तर त्या पेशंटला हॉस्पिटलला नेण्यापर्यंत, ऍडमिट करून तो पेशंट व्यवस्थित करणे, त्याला स्टेबल करणे, इथपर्यंत आम्ही सगळे मंडळी तिथे थांबून राहिलो. ओके. आणि मग दुसऱ्या दिवशी मग पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्याचं काम असेल, त्या लोकांच्या सगळ्या भावना समजून घेण्याचं काम असेल, हे आम्ही सातत्याने करत आहोत. ओके. आणि ज्या वेळेला काही याच्या अगोदर देखील काही 4-2 घटना घडल्या, तर त्या वेळेला आम्ही तिथं जाऊन त्या कुटुंबाशी भेटून चर्चा केल्या, त्या लोकांचा एक आधार देण्याचं काम केलं. आणि पोलीस प्रशासन जे आहे, खरं तर हे सगळे घटना घडवणारे लोक हे पोलीस प्रशासनाला माहिती आहेत की कोण आहेत. अच्छा. म्हणजे त्यांच्याकडे पुरावे देखील आहेत की ह्या माणसाने असं असं केलं, याला हे स्पॉन्सर केलेलं आहे. म्हणजे दोन्ही जे बाजू आहेत ते दोन्ही हे लोक स्पॉन्सर करतात, हे देखील पोलिसांना सगळं माहिती आहे आणि कोण करत हे देखील माहिती आहे. पण पोलीस प्रशासनावर देखील फार मोठा राज्यातून जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याकडनं दबाव असल्यामुळे पोलीस प्रशासन याच्यामध्ये खरं तर अपयशी ठरतंय. त्याबद्दल त्याचा योग्य तपास होत नाही, तपास बी होत नाही, आणि त्याला पोलीस प्रशासनावर दबाव असतो की हे करायचंच नाही, ओके, याच्यावर पुढे जायचंच नाही. अच्छा. असं ते पोलिसांना सांगितल्यामुळे असं पोलीस प्रशासन देखील पुढे जात नाही. पण गेली 10 वर्ष, म्हणजे आता तुम्ही आमदार आहात, आता पुढच्या काही काळामध्ये महापालिका इलेक्शन्स आहेत, त्यानंतर लोकसभा, विधानसभा, अशा सतत इलेक्शन्स आहेत, तर या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काय उद्योग असे काय होत आहेत का? इलेक्शनचा आज तर तशी काही परिस्थिती नाही, इलेक्शन आता लगेचच आहेत. पण निश्चित त्याच्यातनं काही नेतृत्व, जसं आपण पाहतो की ज्या वेळेला एखादं राज्यामध्ये असं त्या जिल्ह्यामध्ये एखादा विषय आला की त्या ठिकाणी लोक असे प्रयत्न करतात की एक नेतृत्व उदयास आलं पाहिजे. बरं. तर तसा इथे एक प्रयत्न चालू आहे लोकांचा की आम्हाला याच्यातनं काहीतरी एक मिळालं पाहिजे, आमचं कुठेतरी नेतृत्व, एक विशिष्ट वर्ग आमच्या पाठीमागे आला पाहिजे. पण तसं आता परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वीच्या काळामध्ये असं घडायचं की समजा आता मी आहे, मला जर एखाद्या काही क्षेत्रामध्ये पुढे यायचं असेल तर माझं टार्गेट असेल की समजा उदाहरणार्थ तुम्ही माझ्या अगेन्स्ट आहेत, तर मी फक्त येऊन जाऊन तुमच्याच पाठीमागे लागायचं, तुमच्याबद्दलच बोलत राहायचं. अच्छा. आणि मग लोक मला अप्रिशिएट करतील. अच्छा. आता तशी परिस्थिती राहिली. मग तुमचा याला सगळ्याला उत्तर तुमचं काय असणार सगळं याला? नाही, माझं उत्तर हे जे काही सगळे मंडळी आहेत करणारे, ह्याच्यातून यांना साध्य काही होणार नाही. बरं. पण निश्चित ज्या वेळेला आपण काही करतो, स्वतःचं नेतृत्व सिद्ध करावं लागतं, स्वतःचं कर्तृत्वातून नेतृत्व सिद्ध करावं लागतं की मी काय काम केलंय, कुठल्या लोकांचे काय प्रश्न सोडवलेत, किंवा कशा पद्धतीने माझी काय विजन आहे, पुढचं भविष्यातलं शहर, पुढच्या भविष्यातल्या आपल्या वेगवेगळे प्रश्न, भविष्यातली तरुणाई, भविष्यातल्या तरुणाईला काय समस्या असणार आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, या सगळ्या विषयांवरती काम करावं लागतं. अच्छा. आणि म्हणून ह्या सगळ्या काही यांना करता येत नाही, हे निष्क्रिय लोक आहेत. अच्छा. आणि म्हणून ह्या निष्क्रिय लोकांना एक तेवढा काहीतरी विशिष्ट अजेंडा भेटून त्याच्यावरती काम करण्याचा एक प्रयत्न त्यांचा असतो. त्यामुळे त्यांनी हा विषय सोडून की कुठेतरी आपण काय करू शकतो, आपलं काय विजन आहे, याच्यावरती काम करण्याची आवश्यकता, पॉझिटिव्हिटी काम करण्याची, पॉझिटिव्हिटीच काम करावं लागतं. कारण त्याच्यातनंच उद्याची पिढी आहे. कारण की आम्ही पाहिलं की मागच्या काही काळामध्ये वारंवार जे काही घडतंय, रोज शहरातनं काहीतरी वेगळ्या मिरवणूक आहेत, रोज वेगळं काहीतरी मोर्चा आहे, याच्यातनं बाजारपेठेतील लोक देखील आमच्याकडे येऊन गेले, खाजगीमध्ये ते सांगून गेले की त्याच्यावर बंदोबस्त करा. कारण आज एक दिवस जरी बाजार बंद म्हटलं तर त्याच्यातनं अगदी सगळ्या अर्थव्यवस्थेला तो फटका बसतो. ओके. म्हणजे असं बाजारातले व्यापारी देखील म्हणणं की याच्यावरती काहीतरी निर्णय झाला पाहिजे.
आणि म्हणून तशा पद्धतीनं पुढचे उपाययोजना हे राबवण्याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे. प्रयत्न आहे. आता व्यापारी वर्गाने तुम्ही काय दिलासा देऊ शकाल की असे प्रसंग? निश्चित व्यापारी वर्गाला एक दिलासा राहील आमचा की याच्यामध्ये व्यापारी वर्गाने कुठल्याही अशा गोष्टींना बळी पडू नये. ओके. त्यांचे कुठलेही प्रश्न असतील, कुठल्याही अडचण असतील, आम्हाला संपर्क करतात, आम्ही त्या वेळेला तिथं जातो, ते प्रश्न सोडवणूक करतो, त्या वेळेला त्यांच्या मदतीला धावून जातो. त्याचा कुठलाही छोटा छोटा प्रश्न असो ते आमच्यापर्यंत येतो आणि आम्ही त्या ठिकाणी तात्काळ तो सोडण्याचं काम करत असतो. व्यापारी वर्गाने एक चांगल्या पद्धतीने आपला व्यापार कसा टिकल, त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत, ह्याच्यावरती आम्ही खरं तर त्याच्यावर काम करत आहोत. त्यामुळे व्यापारी वर्गाने कुठल्याही घाबरून न जाता, कुठल्याही अशा घटनेला असेल किंवा कुठल्याही कोणालाही न घाबरता या ठिकाणी व्यापार करावा, उद्योग करावा, व्यवसाय करावा. त्याच्यातनं आम्ही सक्षमपणे या नगर शहरामध्ये प्रत्येक माणसाच्या पाठीमागे उभा आहोत. नगरमधला कुठलाही माणूस असेल तर त्याच्याकरता आम्ही, कुठलाही त्याच्या अडचण असेल त्याच्याकरता आम्ही सक्षम आहोत आणि त्याच्या पाठीमागे उभा राहणार आहोत. काल नगरमध्ये बाहेरचे लोक येऊन गेले, तुम्हाला नजरेला नजर मिळवण्याचं एक आव्हान किंवा धमकी पण दिली, तर अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार? नाही, ज्या त्या लेवलच्या माणसाला मी त्या लेवलप्रमाणे उत्तर दिलेलं आहे. मला वाटत नाही की त्याला फार महत्त्व दिलं पाहिजे, पण तरी देखील त्या माणसाला त्याच्या लेवलप्रमाणे उत्तर दिलेलं आहे. आणि नजर मिळवायचा राहिला प्रश्न, तर इथल्या नगरच्या जनतेच्या नजरेमध्ये जे काय काम भरल अशा प्रकारचं काम माझं गेल्या अनेक वर्षापासून नगरमध्ये चालू आहे. त्यामुळे नगरच्या लोकांच्या नजरेमध्ये मी चांगल्या प्रकारे भरलेलो आहे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेलो आहे. आणि त्यामुळे माझं काम त्याच लोकांच्या नजरेप्रमाणे माझं काम चालू आहे. त्यामुळे कोणाच्या नजरेला काय द्यायचं, कारण लोकांना ह्या प्रश्नाची काही घेणं देणं नाही. कोण कोणाला नजर मिळवतं किंवा मी काय उत्तर दिलं, ते लोकांना मूळ त्यांच्या प्रश्नाची घेणं देणं आहे की आमच्या प्रश्नावर कोण बोलतंय, आमच्या प्रश्नावर कोण काम करते. ह्या सगळ्या लोकांना ह्या प्रश्नांचं खरं तर उत्तर हवं असतं. त्यामुळे ह्या खासच्या अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की खाजगी लेवलवरती सगळे लोक चाललेले आहेत की, त्यामुळे अशा पद्धतीने न करता की ते जर आज राज्याच्या सरकारमध्ये जर काम करत असतील तर त्यांनी नगर जिल्ह्याकरता काहीतरी आणावं, मोठं पॅकेज आणावं, इथल्या विकासाचे प्रश्न मांडावेत आणि त्याच्यातनं लोक जोडावीत. हे खरं तर माझं त्यांना सांगणार राहील, हेच उत्तर राहील. पण याच्यामध्ये जर तुम्ही पोलीस प्रशासन किंवा पालिका असेल ज्यांच्यावर जबाबदारी आहे सगळ्या विकासाची खबरदारी घेण्याची, त्या पोलिसांना तुम्ही काही परत निवेदन वगैरे काही देणार आहात का? नाही, पोलिसांशी आम्ही वारंवार मागच्या काही ज्यावेळेस घटना घडतायत तर सातत्याने पोलीस प्रशासनाच्या प्रमुख अधिकारी जे आहेत त्या लोकांशी आम्ही चर्चा करतोय. याच्यात कोण लोक आहेत, काय लोक आहेत, पण पोलीस अगदी दबावाखाली आहे. बरं, हा कोणाचा दबाव आहे त्यांच्यावर? हा राजकीय दबाव आहे, पॉलिटिकल सत्ताधारींचा दबाव आहे, सत्ताधारी पक्षाचा दबावावरतून या ठिकाणच्या प्रशासनावरती आहे. त्यामुळे ते कुठे म्हणजे याच्यामध्ये असं आहे, उद्याच्या काळात जर काही घटना घडली त्याला पूर्णपणे पोलिसांना सगळं माहिती असताना देखील घटना घडती आणि त्याची जबाबदारी सुद्धा पोलीस प्रशासनावर असणार आहे. म्हणजे गाफील आता राहतात किंवा राहतात नाही, गाफील म्हणजे त्यांना दिसतंय पण ते बघून न बघितल्यासारखं करतात. अशी परिस्थिती असं निष्क्रियच म्हणावं लागेल असं त्यांना. आजची परिस्थिती तशीच आहे ती. ओके, तर या संदर्भात जेव्हा आता तुमच्या डीपीडीसीच्या मिटिंग्स असतील किंवा तुम्ही मंत्रालयात जाता तर त्याबद्दल तुम्ही काही आवाज उठवणार? निश्चित आम्ही मागच्या मार्च महिन्याच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये देखील मी राज्याच्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो. बरं, त्याची सगळी माहिती देखील दिली, लेखी निवेदनाद्वारे दिली. ओके, आणि ते निवेदनावर देऊन देखील इथल्या प्रशासनाशी आम्ही वारंवार चर्चा करत आहोत. बरं, पण अद्यापपर्यंत त्याच्यावरती कुठली ठोस पावलं उचलली गेलेली नाही. पण हा जो दबाव आहे, हा जो तुम्ही सारखा दबाव पोलिसांवर म्हणताय आणि हा दबाव नगरकरांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहे, ते कोण नेते आहेत, त्यांचं नाव? राजकीय कसं आहे, हे जे स्थानिक लोक आहेत यांची नावं घेण्यात किती मोठी लोक नाही. बरं, पण ते तसं काहीतरी प्रोपोगंडावरती वरच्या पातळीवर करतात, वरच्या पातळीवर ते काहीतरी वेगळं सांगतायत आणि त्याच्यात हा पोलीस प्रशासनावरती अगदी राज्याच्या म्हणजे सत्ताधारी पक्षाकडनं इथं तो दबाव पोलीस प्रशासनावरती येतो आणि म्हणून पोलीस प्रशासन एक हातबलतेची परिस्थिती त्यांची पाहायला मिळते. अशा जर घटना जर पुन्हा जर घडल्या तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नाही, अशा जर घटना घडत असतील तर याला कुठल्याही, एकतर हे लोक जे आहेत ते अफवा पसरवण्याकरता फार माहीर आहेत. बरं, म्हणजे कुठल्याही अफवा असल्या तर त्याला एक वेगळ्या पद्धतीने कुठेतरी प्रेझेंट करायचं आणि वेगळ्या पद्धतीने अफवा पसरवायच्या, लोकांमध्ये पसरवायच्या आणि विशेषतः काही वर्गाला त्या लक्षात येत नाहीत. बरं, हे काय चाललंय, नंतर ते लक्षात येतं पण लगेच ताबडतोब लक्षात येत नाही. तोपर्यंत असं कुणी त्याच्यामध्ये त्या अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही मुळात. अच्छा, आणि ही वस्तुस्थिती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, याच्या मागे कोण आहेत, कोण लोक याच्या पाठीमागे आहेत. आणि कशा ठराविकच लोक आहेत, अगदी 4-5 लोक जी ठराविक मंडळ आहेत आणि दोन्ही बाजूला तीच लोक आहेत, दोन्ही बाजू त्याच चालवतात. दोन्ही बाजू तेच लोक चालवतात, जे ठराविक लोक आहेत आणि त्या लोकांमुळे हे सगळं प्रकार घडतो. त्यामुळे नगरच्या लोकांना एवढंच आमची विनंती राहील की अशा कुठल्याही लोकांच्या अफवांना बळी न पडता की आपण ती खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. कुठलीही अडचण असेल आम्ही आहोत, जसं कालपर्यंत आहोत तसं उद्याही आम्ही आहोत. कुठलाही प्रश्न असेल तर आम्ही सक्षमपणे त्या प्रत्येक व्यापारी असेल, कुठला नगरचा नागरिक असेल
प्रत्येक जनसामान्य माणसापासून प्रत्येक माणसापर्यंत आम्ही उभा आहोत. ओके, तर हे होते आमदार संग्राम जगताप. त्यांनी नगरकरांना दिलासा दिलेला आहे आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन केलेलं आहे. तुम्ही ताज्या घडामोडींसाठी आणि विश्लेषणासाठी आवश्यक पहा लेट्स अप. थँक्यू.